21 डिसेंबरला राज्यात नगरपरिषद नगरपालिकांचा निकाल लागला। नवनिर्वाचित नगरसेवकांनी विजयाचा गुलाल उधळला। औद्योगिक नगरी अशी ओळख असलेल्या खोपोलीतही शिवसेनेच्या मानसी काळोखे यांनी विजयाचा गुलाल उधळला। पण याच गुलालानंतर त्यांचं कुंकू मात्र पुसलं गेलं। मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची भर रस्त्यात पहाटे अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली। 5 ते 6 जणांनी मिळून कोयत्यानं कुऱ्हाडीनं सपासप वार केले आणि त्यांची हत्या केली। काळोखेंच्या हत्येनंतर रायगड जिल्हा चांगलाच हादरलाय। या घटनेनं रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील वैराची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। नेमकं काय घडलं, काळोखेंना का संपवलं गेलं आणि आतापर्यंत या हत्या प्रकरणामध्ये काय काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। खोपोली नगरपालिका निवडणुकीमध्ये मानसी काळोखे विजयी झाल्या होत्या। त्यांच्या विजयानंतर जंगी मिरवणूकही त्यांनी काढली होती। अशात काळोखे यांची राजकीय कारकीर्द सुरू होत असतानाच त्यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली। 26 डिसेंबरला मंगेश काळोखे आपल्या मुलाला शाळेत सोडवण्यासाठी गेले होते। मुलाला शाळेत सोडवून दुचाकीवरून घरी परत येत असताना वाटेत दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावरती हल्ला केला। एका काळ्या रंगाच्या 4 चाकी वाहनातून आलेल्या 4 ते 5 जणांनी काळोखे यांची दुचाकी अडवून त्यांच्यावरती हल्ला केला। मंगेश काळोखे यांना काही काळाच्या आतच हल्लेखोरांनी त्यांच्यावरती कोयत्यानं, कुऱ्हाडीनं, तलवारी अशा तीक्ष्ण हत्यारांनी वार केले। काळोखे यांची क्रूरपणे केलेल्या हत्येचा सीसीटीव्ही देखील आता समोर आलाय। हल्लेखोरांनी हल्ला करताना मंगेश काळोखे जीवाच्या आकांतानं पळत होते। पहाटेची वेळ असल्यानं रस्त्याला फारशी गर्दी सुद्धा नव्हती। हल्लेखोरांपासून जीव वाचवत पळत असतानाच काळोखेंचा तोल गेला आणि त्याचाच फायदा घेत हल्लेखोरानं कोयत्यानं आपल्या जवळच्या धारदार शस्त्रानं त्यांच्यावरती वार केले। हल्लेखोरांनी मंगेश काळोखेंना बचावासाठी कोणतीच संधी दिली नाही। बेसावध असलेले मंगेश हल्लेखोरांच्या हल्ल्यानंतर क्षणात रक्ताच्या थारोळ्यामध्ये रस्त्यावरती पडले। हल्ला केल्यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले आणि काळीच पळवून टाकणाऱ्या या सीसीटीव्ही फुटेजनं एकच खळबळ उडाली। नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची हत्या झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। ही हत्या पूर्वनियोजित होती असं खोपोली पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं। कारण हल्लेखोरांना माहीत होतं की मंगेश काळोखे किती वाजता आपल्या पोरांना शाळेत सोडवायला जातात आणि किती वाजता परत येतात। त्यामुळे त्यांच्या मुलांना शाळेत सोडून आल्यानंतर परतीच्या मार्गावरतीच हल्लेखोर आधीच दबा धरून बसले होते। हे प्लॅनिंग शिवाय होऊ शकत नाही। त्यामुळे ही हत्या कट रचूनच केली गेली असा पोलिसांनी संशय व्यक्त केला। मंगेश काळोखेंवरती हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन हल्लेखोरांच्या तपासासाठी पथकं नियुक्त केली। कारवाईला सुरुवात केली। जिल्हा पोलिसांच्या मदतीनं नाकाबंदी करत संवेदनशील भागामध्ये फिक्स पॉइंट वाढवले गेले। तसेच काळोखे यांच्या घरी देखील पोलिसांनी संरक्षण वाढवलं। खोपोली, नवी मुंबई, मुंबई एअरपोर्ट, रायगड आणि इतर अनेक परिसरामध्ये 8 टीम तैनात करण्यात आल्या होत्या। मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणामध्ये राजकीय व्यक्तीचा हात असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला। कारण मानसी काळोखे या शिवसेना पक्षातून नगरसेवका म्हणून निवडून आल्या होत्या। त्यांच्या समोर पराभूत झालेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। मयत मंगेश काळोखे यांचा पुतण्या राज काळोखेच्या तक्रारीनुसार मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे रवींद्र देवकर आणि त्यांची 2 मुलं म्हणजेच दर्शन देवकर आणि धनेश देवकर, त्यासोबतच त्यांचे बॉडीगार्ड, सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर परशुराम घारे, रवींद्र देवकर यांच्यासह एकूण 10 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला। प्रत्यक्ष हत्या करणारे आणि कट रचणारे अशा एकूण 10 जणांवरती हा गुन्हा दाखल करण्यात आला। मंगेश काळोखे यांची पत्नी मानसी काळोखे यांनी याच देवकर परिवारासोबत नगरपालिकेची निवडणूक लढवली होती। त्यांनी रवींद्र देवकर यांच्या पत्नी उर्मिला देवकर यांचा 700 मतांनी पराभव केला होता आणि मानसी काळोखे शिवसेना पक्षातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या। त्यामुळे पराभवाचा राग आणि जुन्या वादातूनच देवकर कुटुंबियांनी त्यांची हत्या केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। मंगेश काळोखे हे आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक म्हणूनही ओळखले जात होते। दरम्यान या हत्या प्रकरणी राजकीय रंग समोर येताच रायगड जिल्ह्यामध्ये वातावरण चांगलंच तापलं। शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी काळोखे कुटुंबियांची भेट घेतली। यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील काळोखे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। आरोपींवरती कठोर कारवाई केली जाईल, दोषींवरती मोकोका लावून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टावरती चालवू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। दरम्यान यावेळी महेंद्र थोरवे यांनी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि खास करून खासदार सुनील तटकरे यांच्यावरती या हत्या प्रकरणी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आणि तटकरे यांचे समर्थक असणारे सुधाकर घारे आणि रवींद्र देवकर हे देखील हत्येचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला।
तर इकडे सुनील तटकरे देखील कर्जतला सुधाकर घारे यांच्या कार्यालयामध्ये पोहोचले. पक्ष कार्यालयात त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. काळोखे यांच्या हत्याकांडाची आपण मुख्यमंत्र्यांच्याकडे एसआयटीची मागणी करणार आहोत. शिवाय हत्येच्या घटनेनंतर काय आहे हे सर्व बाहेर येणार असल्याचंही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं. कोणी या घटनेमध्ये काय केलं आहे हे सुद्धा बाहेर येईल असे त्यांनी विरोधकांना इशारा यावेळी दिला आणि योग्य वेळ आल्यावरती मी सगळं काही बोलेल असं त्यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संयम पाळण्याचा सूचना देखील दिल्या. दरम्यान मंगेश काळोखे यांच्या हत्येच्या आरोपानंतर सुधाकर घारे यांनी देखील माध्यमांवरती एक व्हिडिओ देखील पोस्ट केला. हा व्हिडिओ गुजरातमधील एका देवस्थानमधला असल्याचं बोललं जातंय. मंगेश काळोखे हत्या प्रकरणी निषेध व्यक्त करत घारे यांनी आपला या हत्येशी काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी जाणून बुजून माझ्यावरती आरोप केलेत. माझं नाव टाकत आमच्यावरती दबाव टाकण्यासाठी आमदार थोरवे यांनी पोलिसांवरती दबाव टाकून दिल्याचा आरोप सुधाकर घारे यांनी यावेळी केला. आज सकाळी खोपोलीमध्ये जी हत्या झाली ती हत्या भयानक, हृदयाला दुःख देणारी हत्या आहे. मी आज बाहेर गावी आहे. मी आमच्या कर्जतमधील जे जैन समाजाचे सर्व व्यापारी वर्ग आहेत त्यांची राजस्थानमध्ये एक यात्रा असल्यामुळे राजस्थान गुजरातमध्ये त्या यात्रेच्या कार्यक्रमासाठी मी सकाळीच घरातून 7 वाजता निघालो. 10चं माझं फ्लाईट होतं. मी सकाळी 7 वाजता निघून 9 वाजता एअरपोर्टला पोहोचलो आणि मी फ्लाईटमध्ये बसल्यानंतर माझा मोबाईल 1-2 तासासाठी बंद होता. नंतर मी फ्लाईटमधून 11 वाजता अहमदाबादला उतरलो तेव्हा मला कळलं की अशी एक खोपोलीमध्ये घटना घडलेली आहे आणि ती घटना इतकी मनाला दुःख देणारी घटना आहे का त्या घटनेचा जितका आपण निषेध करू तितका निषेध कमीच आहे. परंतु काही वेळानंतर मला हेही समजलं का तिथे ज्यांनी घटना केली ती घटना खोपोली शहरामध्ये झाली. खोपोली शहरामध्ये होऊन अनेक लोकांची त्यामध्ये नावं घेण्यात आली. त्यामध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी आहे तर त्यामध्ये कर्जतचे आमदार महेंद्र थोरवेंनी कुठेतरी बातमी बघितली का तिथे त्यांनी माझंसुद्धा नाव त्या घटनेला जोडलं गेलं. ह्यामध्ये त्याचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी महेंद्र थोरवे या अशा गोष्टी करतोय. मी अगदी मनापासून मी अगदी धार्मिक ठिकाणी आलेलो आहे आणि मी धार्मिक ठिकाणी येऊन मी माझी शपथ घेऊन सांगतोय माझा या घटनेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आणि जो मयत व्यक्ती आहे त्यांच्यावर आज हत्या झाली आहे तो माझा सख्खा जवळचा नातेवाईक आहे आणि त्या माणसावर जी हत्येचं ऐकून मलाच इतकं वाईट वाटलं. ती घटना बघून माझ्या मनाला एकदम दुःख झालेलं आहे आणि काही वेळानंतर समजलं का बाबा FIRमध्ये तुमचंसुद्धा नाव घेतलेलं आहे आणि महेंद्र थोरवे असतील, संकेत भासे असेल आणि त्यांचा भाऊ मनोहर थोरवे असेल यांनी पोलीस स्टेशनला काहीतरी मोर्चे काढले आणि पोलिसांच्यावर दबाव टाकण्याचं काम केलं आणि माझं नाव आणि भरत भगत यांचं नाव घेण्यासाठी त्यांनी पोलिसांना कदाचित हे केलं असेल आणि मला कर्जत असेल रायगडच्या पोलीस प्रशासनावर विश्वास आहे. विशेषतः रायगडच्या पोलीस अधीक्षक अचल दलाल मॅडम यांच्यावर विश्वास आहे आणि न्यायदेवतावर विश्वास आहे. मी असं कधीही चुकीचं असं घाणेरडं काम मी कधी करणार नाही आणि केलं असेल तर पोलिसांनी त्याची कठोर चौकशी करावी आणि जे कोणी आरोपी या गुन्ह्यामध्ये असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही सुद्धा माझी स्वतःची मागणी आहे. दरम्यान सुधाकर घारे हे सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. कर्जत विधानसभेमध्ये शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधामध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. यावेळी 5,000 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीमध्ये मंगेश काळोखे यांनी थोरवे यांच्यासाठी मोठे मताधिक्य मिळवून दिलं होतं आणि त्यानंतर आपल्या पत्नीला देखील त्यांनी निवडून आणलं होतं. त्यामुळे राजकीय वचपा काढण्यासाठीच काळोखेंना संपवलं गेल्याची चर्चा आता रायगडमध्ये आणि खोपोलीमध्ये सुरू आहे. या हत्या प्रकरणामुळे खोपोलीमधील संतापाची लाट उसळली. घटनेच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवली होती. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका काळोखेंच्या कुटुंबियांनी व्यक्त घेतली होती. एवढंच नाही, मंगेश काळोखेंच्या हत्या प्रकरणी 24 तास उलटून सुद्धा आरोपींना अटक होत नसल्यानं स्थानिक आमदार महेंद्र थोरवे आणि समर्थकांकडून खोपोलीमधील परिसरामध्ये ठिय्या आंदोलनही करण्यात आलं होतं. काळोखे यांच्या समर्थकांनी खोपोली पोलीस स्टेशनला घेराव सुद्धा घातला होता. दरम्यान मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि 26 तासांमध्ये मुख्य आरोपी असणारे रवींद्र देवकर, त्यांचा मुलगा दर्शन देवकर यांना ताब्यात घेतलं. रायगड जिल्ह्यातील नागोर ठाणे येथे रवींद्र देवकर आणि दर्शन देवकर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि यातच सिने स्टाईल पद्धतीनं पाठलाग करत देवकर बापलेकाच्या गाडीला पोलिसांनी गाडी आडवी घातली आणि या दोघांनाही अटक केली.
काळोख यांच्या हत्या प्रकरणी रवींद्र देवकर आणि दर्शन देवकर यांच्या सोबतच रवींद्र देवकरांचा आणखीन एक मुलगा म्हणजेच धनेश देवकर, त्यांची पत्नी उर्मिला रवींद्र देवकर, विशाल सुभाष देशमुख, महेंद्र शिवाजी धायतडक, सागर राजू मोरे, सचिन दयानंद खराडे, दिलीप हरिभाऊ पवार अशा एकूण 9 जणांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान या हत्या प्रकरणातील प्रत्यक्ष मारेकरी पोलिसांच्या हाती असले तरी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते भरत भगत हे मात्र अजूनही फरार आहे. काळोखे यांच्या हत्येनंतर रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीतला संघर्ष उफाळून आलाय. राष्ट्रवादी विरोधात शिंदेची शिवसेना आक्रमक झाली असून रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यांच्यासह आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विरोधात मोर्चा उघडलाय. त्यामुळे आता आरोपींच्या चौकशीमध्ये काय समोर येत आहेत, सुधाकर घारे आणि भरत भगत यांना पोलीस ताब्यात घेत आहेत का आणि त्यांच्या चौकशीमध्ये आणखीन कोणाची नावं समोर येत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल. तरी या हत्या प्रकरणी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.